जेव्हा माणसाचे सगळे ग्रह मान उलटी फिरते तेव्हा माणसाचं लग्न होतं. होय ऐका ना, लग्न झाल्यापासून ऐकूच राहिलं ना, तू बोलू कुठे देती? तुम्ही मायावर किती प्रेम करता, मी नाही करता यावर प्रेम. म्हणजे दुसरे कोणत्या बाईच्या नांदी लागले काय? अव घुटण्यात मेंदू तोयावर नुसतं प्रेम नाही करत, महाप्रेम करतो. शहाजहाननं त्याच्या बायकोसाठी ताजमहल बांधलं होतं, तुम्ही माझ्यासाठी काय बांधसान? अव खेबडे, ताजमहल तर सोड, मी तुझ्यासाठी पत्राचं शेड बी बनवणार नाही. आज बेसरच मानते पुढं. अहो मजाक मजाक करतो तुम्ही. राहुल बोंबल, आज आमचं घर वावर पाहायला पाहुणे येऊ राहिले, तू माझ्या सांग थांबजो बर का? श्याम्या कशाला करू लगन, कशाला हाताने घरात भूत घालून घेऊ राहिला? किती दिवस रातच्या पत्राच्या पन्हाळ्या मोजूर मी, काही फायदा नाही श्याम्या लगन करून. अरे मला बी वाटतं, मला कोणा अहो म्हणा, माझ्या संग भांडणं करा, मला जळक्या पोळ्या खाऊ घाला, माझ्या मग किरकिर करा. सरळ सरळ सांग ना, काट्याला म्हणून लग्नासाठी बायको माणसाची जिंदगीतलं सुख आहे. अरे पण मग काय काम आहे पाहुणे पुढं? अरे तो सांगायचं त्याला मी किती चांगला आहे, माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे. शामू भाऊजी यायलाच ना तुम्ही, हे खोटं एक नंबर बोलते. खोटं? वहिनी खरंच चांगलं आहे मी, यात खोटं काय? काय खोटं बोललो मी तुला? लग्नाच्या आधी म्हणी तुला काहीच काम करू देणार नाही, महाराणी म्हणी ट्विन. हा हे खोटं बोललो होतो, पण तो बाप खरं बोलला होता. काय खरं बोलले होते माझे पप्पा? तो बाप म्हणी आमच्या पोरी सारखी पोरगी सगळ्यात जगात सापडून सापडणार नाही. खरंच होते ते, तुझ्यासारखी डोक्यात जाईल मंदबुद्धी बावळट बायको या जगात सापडून सापडणार नाही. मी जर नसते भेटले ना, तर कोणा पोरगी नसती दिली तुम्हाला, मग रायनं पडलं असतं शामू भाऊजीवानी सांड. आता मला कोण ओळलं तुमच्या भांडणाच्या मधात? अहो तू नसती भेटली तर मी बायको दत्तक घेतली असती.